सध्याच्या आव्हानाला सामोरं जाताना टीम इंडिया म्हणून एकत्र काम करून भारत यशस्वीपणे परिस्थितीवर मात करेल असा विश्वास पंतप्रधानांकडून व्यक्त. आर्थिक आणि व्यापार स्थैर्य, ऊर्जा सुरक्षेची सुनिश्चिती, नागरिकांच्या हिताचं रक्षण आणि उद्योग आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर सरकारचं प्राधान्य. पश्चिम आशियातल्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन गटाची स्थापना. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतानं संतुलित आणि प्रभावी धोरण राबवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती दिली गेल्याची तसंच खत उपलब्धतेसाठी सातत्यानं आढावा सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली माहिती. देशाची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेची 2,38,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी. मुंबईतल्या सहकार भवनाचं तसंच सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. आजपासून IPLच्या 19व्या हंगामाचा थरार सुरू. बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी मैदानावर गतविजेता RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार या हंगामाचा पहिला सामना. आणि बँकॉक इथे झालेल्या आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी. 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 10 पदकांची केली कमाई. नमस्कार.